Hello everyone. Today we are going to start new unit or next poem. The title of the poem is Ozymandias. Ozymandias is one of very famous poem of P.B. Shelley. The theme of this poem is what makes it very, what we can say, different and famous. The poem Ozymandias is about the king of Egypt, Ozymandias. He was emperor, we can say. तो फक्त किंग नव्हता, द किंग ऑफ किंग, महाराजा, राजांचा राजा, सम्राट आपण त्याला म्हणू शकतो. अँड दिस पोएम इज अबाउट दॅट ओझिमॅन्डियस. नथिंग रिमेन्स टुडे. जेव्हा ही पोएम लिहिली गेली आहे किंवा व्हॉट एव्हर इट इज बीन रेकॉर्ड ऑर वेन इट वॉज कंपोज, नथिंग रिमेन अबाउट ओझिमॅन्डियस बट द scattered statue, what the destruct, what we can say, it has been destroyed. His statue is also been destroyed. His emperor is not there, his empire is not there, his glory is not there, nothing remains. This poem is about discussing or portraying how and what happens after the death. This poem deals with how power is temporary phenomena. सत्ता, शक्तिमान, म्हणजे तुम्ही किती शक्तिशाली आहात, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात, तुम्ही किती इन्फ्लुएन्सर आहात, दिस इज ऑल अ टेम्पररी मॅटर. हा सर्व काही टेम्पररी मॅटर आहे. टेम्पररी मॅटर म्हणजे काय? इट इज नॉट गोइंग टू बी फॉर एव्हर. हे कायम सर्वकाळ राहणार नाही. व्हॉट रिमेन्स फॉर एव्हर इज द ग्लोरी अँड द अचिव्हमेंट्स, व्हॉट यू डिड फॉर बेटरमेंट ऑफ द सोसायटी. बघा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक राजे राजवाडे होऊन गेले. येस ऑर नो? बट वी रिमेंबर, वी वर्शिप छत्रपती शिवाजी महाराज. व्हाय? इट वॉज नॉट बिकॉज ही वॉन नंबर ऑफ फोर्स, ही एक्सपांड हिज एम्परर राईट फ्रॉम कटक से कन्याकुमारी तक. आपण असं म्हणतो, अगदी उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत त्यांनी साम्राज्य पसरवलं किंवा खूप. नो नो, we do not remember Chhatrapati Shivaji Maharaj for that reason. We remember him, we worship him, we respect him because of his administration. त्यांचं जे प्रशासन होतं ना, त्याच्यामुळे आपण त्यांना मानतो, सन्मान देतो किंवा देवासारखं पूजतो. Yes or? So how powerful you are doesn't matter. सिकंदर पण खूप पॉवरफुल होता. Yes or? मुघल जे आले होते, मुघल, MUGHL, मुघल, मोगल नाही. अनेक वेळेस मुघलांचा उल्लेख मोगल असा केला जातो. इट इज रॉंग. असे अनेक खूप मोठे धुरंधर येऊन गेले. बट वी डू नॉट प्रेज देम, वी डू नॉट प्रेज देम. वी प्रेज छत्रपती शिवाजी महाराज, वी प्रेज राजर्षी शाहू महाराज, वी प्रेज number of people because for their deeds. We praise Mahatma Phule, though he was not a king, but his achievement, his work is there, his contribution to the social upliftment, समाजाचं वृद्धिंगतकरण किंवा एक वेगळा उंचीवर नेण्याचं काम, समाजाचं प्रबोधन करण्याचं काम या लोकांनी केलं. समाज सुधारक म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. दिस पोएम इज अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग. ओझिमॅन्डियस. ओझिमॅन्डियस, द पोएम टीचेस अस हाऊ टेम्पररी दिस all our influence and power is. Let us start the poem. I met a traveler from antique land. Poet is talking about that he met a traveler from antique land. ही सगळी स्टोरी त्याला एका अँटिक लँड मधून आलेल्या ट्रॅव्हलरने सांगितली. अँटिक लँड म्हणजे काय? एक वैशिष्ट्यपूर्ण देश. इजिप्त इज द मोस्ट अँटिक लँड ऑन दिस अर्थ. इजिप्त म्हणजे सगळ्यात अँटिक लँड इथे या पृथ्वीवरचा आहे. इजिप्त मधून नाईल नदी वाहते. ते एक सगळ्यात मोठं आश्चर्य. वाळवंटातून नदी वाहते. तिथे फार मोठे मोठे पिरॅमिड्स आहे. अँड देर आर नंबर ऑफ थिंग्स विच आर there in Egypt. That is why it has been called as a antique land. Who said? त्यांनी मला सांगितलं, two vast trunkless lakes of stone stand in the desert. दोन मोठे ट्रंकलेस लेक्स उभे आहेत एका डेझर्ट मध्ये. म्हणजे एक पुतळा, स्टॅच्यू उभा आहे. Near them on the sand half sunk shattered visage lies. त्या पुतळ्याच्या जवळ अस्ताव्यस्त झालेला किंवा तुटलेला एक पोर्शन आहे. Whose frown and wrinkled lips and sneer cold command. त्याच्या चेहरा, त्या स्कल्पचरवर, तो स्कल्पचर आहे, दगडामध्ये तयार केलेली मूर्ती आहे आणि त्या मूर्तीवरच्या चेहऱ्याचा हावभाव एकदम रागीट आहे, पॉवरफुल आहे, तीक्ष्ण आहे. Tell that its sculpture well those passions read with yet survive.
त्याच्यावर जी इमोशन्स आहे त्या चेहऱ्यावरच्या त्या अजून तशाच आहे. स्टॅम्प ऑन दिस लाईफलेस थिंग. इट इज लाईफलेस थिंग. दगडावर कोरलेलं आहे. इट इज लाईफलेस. ते काही जिवंत नाही. इट इज डेड. द हँड दॅट मॉक देम अँड द हार्ट दॅट फेड. आणि ज्या हातांनी ते बनवलंय, तो स्टॅच्यू बनवलाय, त्याची एक उत्तम कारागिरता त्या स्टॅच्यू मध्ये आहे. अँड दॅट पेडेस्टल. आणि त्याच्या खाली, त्या पुतळ्याच्या किंवा त्या स्टॅच्यूच्या खाली लिहिलं होतं, दीज वर्ड्स अपीअर. ते शब्द आहे काय? माय नेम इज ओझिमॅन्डियस, किंग ऑफ किंग्स. माझं नाव ओझिमॅन्डियस आहे. अँड आय एम द किंग ऑफ किंग्स. इथल्या राजा राजवाड्यांचा मी राजा आहे, मी महाराजा आहे. लुक ॲट माय वर्क्स, ये मायटी अँड डिस्पेअर. प्रचंड शक्तिशाली मोठं साम्राज्य मी निर्माण केलेलं आहे. नथिंग बिसाइड्स रिमेन. पण आता त्याच्या शेजारी काहीही शिल्लक नाही, वाळवंट आहे. नथिंग रिमेन्स. नथिंग बिसाइड रिमेन. राउंड द डीके ऑफ द कोलोसल wreck, बाउंडलेस अँड बेअर. wreck म्हणजे तुटलेला आहे, छिन्न विच्छिन्न झालेला आहे तो स्टॅच्यू. द लोन अँड लेवल सँड स्ट्रेच फार अवे. आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत फक्त सँड, वाळू दिसते आहे. तिथं त्याचं साम्राज्य दिसत नाही. This poem is, though it is very short, the message from this poem is that however mighty you might have been, however big empire you should have been, तुमच्याकडे किती मोठं एम्पायर होतं, तुमच्याकडे किती मोठं प्रमुख साम्राज्य होतं, doesn't matter. These things doesn't matter. Nothing remains. त्यापैकी काहीही राहत नाही. काहीही राहत नाही. This is one of the very beautiful poem. I hope that you have understood this poem. If you have any doubt, please raise your doubts and talk to me on the issues. We have completed 2 units. Another 2-3 units will be there in the next, in this week also. या आठवड्यात आपण आणखी 1-2 युनिट आपण बघणार आहोत. So it is better that you start studying. Exam is nearby. Thank you.